श्री स्वामी समर्थ. भक्ती मंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कधी असा विचार केला आहे का, घरात सतत आजारपण का येते, पैसे येतात पण टिकत का नाहीत, कुटुंबात प्रेम असूनही वाद का होतात आणि कितीही प्रयत्न केले तरी जीवनात सुख शांती का मिळत नाही? जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत अशा संकटाच्या काळात स्वामी समर्थ आपल्याला काय शिकवतात. जीवनात जेव्हा दुःखांचा डोंगर समोर उभा राहतो तेव्हा माणूस स्वतःला एकटा समजू लागतो. त्याला वाटतं माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का, माझ्याच वाट्याला एवढे दुःख का. पण लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षण असतात, तर ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेली परीक्षा असते. स्वामी समर्थ सांगतात, संकट आले म्हणून घाबरू नकोस, कारण संकटांपेक्षा मोठी माझी कृपा आहे. अनेकदा घरातील नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि कटू शब्द यामुळे देखील घरातील वातावरण अशांत होते. घरात पैसा असला तरी आनंद नसतो, कारण सुख फक्त पैशात नसते. सुख असते मनशांतीत, सुख असते प्रेमात आणि सुख असते ते देवावरील विश्वासात. आज आपण मोबाईल, काम आणि धावपळीच्या जीवनात इतके व्यस्त झालो आहोत की देवाचे नामस्मरण करण्यासाठी आपल्याकडे 2 मिनिटे सुद्धा नाहीत. पण जेव्हा अडचणी येतात, जेव्हा दुःख येतं, तेव्हा आपल्याला देव आठवतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याने सुखात मला स्मरले त्याला दुःखात माझी गरज पडत नाही. म्हणून दररोज काही मिनिटे मनापासून नामस्मरण करा. फक्त डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाम मनाला शांत करते, विचारांना दिशा देते आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला देते. मित्रांनो, जीवनात केलेले कर्म कधीच वाया जात नाहीत. आपण जे पेरतो तेच उगवत असते. म्हणून कोणाचे मन दुखवू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. शक्य असेल तिथे मदतीचा हात द्या, कारण चांगले कर्म हेच खरे धन आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या घरात आई वडिलांचा आदर होतो, ज्या घरात प्रेमाने संवाद होतो आणि ज्या घरात देवाचे नामस्मरण होते, त्या घरात स्वामींचा वास हा नेहमीच असतो. आणि जिथे स्वामींचा वास असतो तिथे संकटे जास्त काळ टिकूच शकत नाहीत. आज जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल, निराश असाल, रडत असाल किंवा सर्व काही तुम्हाला संपल्यासारखं वाटत असेल, तर स्वामींचे हे शब्द मनात कोरून ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, हा प्रत्येक भक्ताला दिलेला आधार आहे. हा प्रत्येक दुःखी मनाला दिलेला दिलासा आहे. हा प्रत्येक अंधारात हरवलेल्या व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. मित्रांनो, वेळ बदलायला वेळ लागतो, पण श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांचे नशीब बदलायला स्वामींना एक क्षण पुरेसा असतो. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, स्वामींचे नाम सोडू नका. विश्वास सोडू नका, आशा सोडू नका. कारण जिथे स्वामी तिथे भीती नाही, जिथे श्रद्धा तिथे चमत्कार आहेत, जिथे विश्वास तिथे स्वामींची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भक्ती मंथन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.